प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या 25 जुलैच्या भागात तुम्ही बघत आहात की बयो आली आहे ते सुनीलला बाबा बाबा करत बोलवायला. सुनील तर बेशुद्ध पडलेला असतो. आता गौतम म्हणते काहीतरी करा रमाकांत भाऊजी. आता ती खाली बसते तेव्हा रमाकांत म्हणतो वहिनींनो तुम्ही खाली बसू नका, करा तुम्ही काहीतरी. गौतमी म्हणते त्याला आधी लपवा तुम्ही काहीतरी करून. त्या बयोनी पाहिलं. रमाकांत म्हणतो मला लपवता येणार आहे का याला. गौतम म्हणते काही करा पण आधी त्याला लपवा कुठेतरी. आता रमाकांतने कसं बस त्याला त्या दिवाणच्या खाली टाकले. आता बयो दार उघडते म्हणजे हा रमाकांत दरवाजा उघडतो तेव्हा बयोला आतमध्ये कोणीच दिसत नाही. ती इकडे तिकडे बघते. रमाकांत म्हणतो काय ग बयो, माझा आणि वहिनीचा हिशोब चाललाय इथे. आणि दोघे जण नाटक करायला लागतात जणू काही ते काहीतरी कामात आहेत आणि ही बयो मध्ये चालली आहे असं काहीतरी ते दाखवतात. गौतमी रमाकांतला म्हणत असते भाऊजी सगळे हिशोब नीट द्या मला. रमाकांत म्हणतो हो वहिनीनू त्या माणसाकडनं पैसे यायचे राहिलेत ना आपले. दोघं जण मुद्दाम नाटक करताय बयो समोर. बयो यांच्याकडे बघत असते तेव्हा गौतमी तिला म्हणते काय बघतेस ग, चल जा तुझं काम कर. आता बयो तिथून निघून जाते. आता रमाकांत दरवाजा लावून घेतो. पण आता इथे हे पोलीस शुभंकरांचे आभार मानतात की त्यांच्यामुळे खूप मोठा चोर सापडलाय. ती पुण्याची चोरी उघडकीला आली आहे. शुभंकर म्हणतात अहो माझे कसले आभार मानताय, तुम्हीच मला सहकार्य केलं त्यामुळे हे सगळं जमलं. आता ते पोलीस म्हणतात आम्ही त्या सुनीलला आता अटक करतो. मग हे शुभंकर म्हणतात माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला, त्याला माझ्या घरातून अटक करू नका. ते पोलीस म्हणतात का, असं का. मग शुभंकर सांगतात की तो ॲक्च्युली माझी मुलगी आहे ना बयो, तिचा जन्मदाता बाप आहे पण तिच्या लहानपणीच तो घरातून चोऱ्या बिऱ्या करून निघून गेलाय. तिची आई म्हणजे माझी दुसरी बायको, तिने खूप कष्ट करून आणि खस्ता खाऊन माझ्या बयोला वाढव आणि तिच्या आईचीच अशी इच्छा होती की तिला तिच्या वडिलांबद्दल काही असं वाईट साईड कळू नये. म्हणजे वडिलांबद्दल जी काही प्रतिमा असते मनामध्ये ती तिच्या मनातली डागाळली जाऊ नये म्हणूनच तिने सांगितलं होतं की तिला त्यांच्याबद्दल काही कळू नये म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही त्याला बाहेरच्या बाहेर कुठेतरी अटक करा. पोलीस कौतुक करतात शुभंकरांचं. त्यांना म्हणतात खरंच कमाल आहे तुमच्यासारखा बाप माणूस तुम्हीच. आता ते शुभंकर म्हणतात थँक्यू सो मच, माझ्या एका कामासाठी तुम्ही पुण्याहून इथे आलात. ते म्हणतात सर आमचं कर्तव्यच आहे पण तुमचे पण खूप खूप आभार. आम्ही उद्या येतो त्याला पकडायला, तुम्ही सांगा कुठे आणि कसं यायचं. शुभंकर म्हणतात मी सगळी सोय लावतो आणि तुम्हाला कॉल करतो, उद्या सकाळी या तुम्ही. आता ते निघाले शुभंकरांना शेक हँड करून. आता हा विशाल टेन्शनमध्ये दिसतोय शुभंकरांना. ते विचारतात काय झालं रे विशाल. मग विशाल सांगतो की बयोला शंका आली आहे रमाकांतवर आणि तुमच्यावर सुद्धा, म्हणजे काहीतरी चालू आहे, मला मदत कराल का हे सगळं शोधायला असं ती मला म्हणत होती. शुभंकर म्हणतात अच्छा म्हणजे तिला शंका यायला लागली तर सुनीलबद्दल. अरे विशाल मग आपण सुनीलची अटक वगैरे जरा सांभाळूनच करायला हवं ना, काही झालं तरी तिला कळता कामा नये. तर आता इकडे या गौतमीने त्याच्या तोंडावर पाणी बिणी ओतले सुनीलच्या आणि म्हणते उठवा त्याला. आता सुनील उठतो आणि रमाकांत म्हणतो ए बाबा उठ बवल्या, अरे काय चाललंय काय तुझं, काय आहे ते चोरीचं प्रकरण. आता हा सुनील म्हणत असतो काय नाही पण मला आता इथून जावं लागेल. रमाकांत म्हणतो ए तुला जाता येणार नाही इथून, त्या बयोला घेऊन जाय, कुठे जायचं तुला. तर सुनील म्हणतो ते काय मला माहिती नाही आहे, मी चोरी बिरी काही केलेली नाही आहे, मग हे सगळं प्रकरण माझ्यावरच शेकेल. पण आता हे दोघं जण त्याला एवढे फोर्स करत असतात की नाही जायचं तू इथून जाऊ नाही शकत. मग आता तो या दोघांनाही धक्का मारतो आणि चक्क पळायला लागतो तिथून. आता इरा पण असते रस्त्यात, इराला पण त्याने धक्का मारला. इरा चिडते त्याच्यावर आणि म्हणतो काय माणूस आहे हा. पण त्या सुनीलच्या मागे मागे गौतमी पण पळताना तिला दिसली आहे आणि आता तिला कळे ना नेमका काय प्रकार सुरू आहे हा. आता प्रेक्षकांनो तो सुनील पुढे, गौतमी मागे, रमाकांत मागे, सगळेजण नुसती धावाधाव करताय. आता हे शुभंकर बाहेरून घरात येतात तेव्हा अटक कर देतो सुनील त्यांना. शुभंकर आता त्याचा हात पिरगाळतात जोरात आणि कुठे पळतोयस रे, कसं सापडलास माझ्या तावडीत, आता नाही मी तुला सोडणार. पण तेवढ्यात तिथे बयो येते म्हणून आता शुभंकर लगेच त्यांचं बोलणं चेंज करतात आणि म्हणतात अरे सुनील राव काय झालं तुम्हाला, अरे बापरे किती हाय झालं तुमचं बीपी. बयो आल्यावर तिला म्हणतात अगं बघ ना बयो, अगं किती धापा लागल्यात त्यांना, दम लागलाय, कशामुळे पळत होते, काय झालं. आता शुभंकर त्याला हळूच म्हणतात पण की तुला काही मी पळू देणार नाही म्हणून. आता बयो येते आणि म्हणते बघा ना बाबा कशामुळे पळताय, काय झालंय, मला तर काही कळेनसच झालंय. आरव पण आहे तिथे. शुभंकर म्हणतात तू एक काम कर, तू ना यांना माझ्या खोलीत घेऊन चल बरं, त्यांना कसला तरी स्ट्रेस आलेला दिसतोय. बयो आता त्या सुनीलला खोलीत घेऊन जाते शुभंकरांच्या. आता तिथे त्याचा बीपी वगैरे चेक करण्यात येतोय आणि आता शुभंकर म्हणतात अरे बापरे याचा बीपी जरा हाय झालेला दिसतोय, तू एक काम कर सुमनला सांग कडुलिंबाचा पाला आणि कसलं तरी काढा करायला सांगतात ते.
बयोला काळजी वाटत असते, काही झालं तर नसेल ना तिच्या बाबाला. शुभंकर म्हणतात, तू का काळजी करतेस बेटा, मी आहे ना इथे, जा बरं तू पटकन सुमनला सांग तो काढा करायला, म्हणजे यांचा थोडासा BP स्टेबल होईल. ते मुद्दाम करताय प्रेक्षकांनो. आता बयो गेल्यानंतर त्यांनी दरवाजा लावून घेतलाय. सुनील म्हणत असतो, मला मारायचं नाही, मारू नका मला. शुभंकर त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात, तुला काय मी गावगुंड वाटलो करे, सतत तुला मारहाण करायला, मी काय तुझ्यासारखं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे दिवस आता भरलेले आहेत, त्यामुळे तू इथून कुठूनही पळून जाऊ शकत नाहीस. माझ्या बयोच्या आयुष्यात येऊन तिला जर पुन्हा त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर याद राख, आता तुला मी अशा जागी पाठवणार आहे जिथून तुझी सुटका नाही आहे. तिथून तू माझ्या बयोला कधीच त्रास देऊ शकणार नाहीस आणि तिच्या आयुष्यात पुन्हा कधीच परत दिसणार नाहीस तू. सुनीलच्या लक्षात येते की नेमकं काय प्रकरण आहे, म्हणजे त्याला कळलेलंच आहे ना हे सगळं. आता शुभंकर त्याला म्हणतात की आता पुन्हा जर माझ्या बयोशी वाईट वागताना दिसलास ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. आता सुनील लगेच त्यांची पाठ वळल्या त्यांना काचेचा ग्लास मारत असतो, पण शुभंकर अगदी हुशारी दाखवतात आणि ऐन वेळेवर त्याला पकडून त्याचा हात धरतात आणि त्याला म्हणतात, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं आहे तुझं, तुला हातांची म्हणजे लाताबुक्क्याचीच भाषा कळते रे बाबा, असं म्हणून ते निघून गेलेत. पण आता इकडे गौतमी आणि रमाकांतला टेन्शन आलंय. रमाकांत म्हणतो, वहिनींनू आता काय करायचं, दादा काय बोलत असेल त्या सुनीलशी त्याच्या खोलीत, आणि आपलं नाव घेतलं सुनीलने तर. गौतमी म्हणते, नाही घेणार हो भाऊजी आपलं नाव, तो कशाला घेईल, अहो त्याला पैसे दिलेत आपण, आणि शुभूला जर कळलं असेल तो चोऱ्या बिऱ्या करतो तर मला नाही वाटत तो काही बोलेल आपल्याबद्दल. रमाकांत म्हणतो, वहिनी पण मला टेन्शन आलंय हो, अहो तो आपले काम नाही केलं त्यानं तर पैसे बुडतील आपले. गौतमी म्हणते, भाऊजी मला माहिती आहे, तेच मला का परत सांगताय तुम्ही. आता रमाकांतच्या सुपीक डोक्यातनं एक भारी कल्पना आली आहे जी आपल्याला त्यांनी ऐकवली नाही आहे. रमाकांत म्हणत असतो, वहिनीनू एक आयडिया आहे, आपण जर त्याला असं करायला लावलं तर. आता रमाकांतने गौतमीला काय कल्पना दिली ना प्रेक्षकांनो ते काही त्यांनी ऐकवलेलं नाही आहे, फक्त गौतमीला ती कल्पना पटली आहे असं त्यांनी एवढंच दाखवलं आहे. तर आता हे दोघं मिळून गेम चेंज करताय असं दिसतंय प्रेक्षकांनो. सुनील आता रात्री झोपलेला असतो, पण त्याला काही झोप येईना, काही करून त्याला या घरातून पळून जायचं असतं. तो मनाशीच विचार करत असतो, शुभंकरला जर माझ्या चोरीबद्दल कळलं असेल तर तो नक्की मला पोलिसांच्या हवाले करील. तेवढ्यात तो आता पळून जाणार. शुभंकर तिथे आलेत आणि त्याच्यावर लक्षच ठेवून येतात. सुनील शुभंकरांना बघतो आणि झोपायचं नाटक करतो. आता शुभंकर पाणी वगैरे घेत आहेत आणि जात असतात त्यांच्या खोलीत. आता सुमन म्हणते, दादा काय झालं तुला, काय हवंय, मी देऊ का तुला पाणी. शुभंकर म्हणतात, अगं नको सुमन. पण आता सुमन त्यांना स्वयंपाकघरात नेऊन सांगते, अरे दादा आज बयो मला विचारत होती ह्यांच्याबद्दल, माझी वहिनीबद्दल, ते का बरं गप्पा मारतात सुनीलशी, सुनील नेमका काय करत होता आधी, अचानक कसं काय आला तिच्या आयुष्यात, असे खूप प्रश्न पडलेत रे तिला, आणि तुझं काय चाललं हे पण विचारत होती. आता शुभंकर म्हणतात, सुमन अगं आता त्या सुनीलचे दिवस भरलेत, नको काळजी करूस, आता उद्या त्याला पोलीस पकडायला येणार आहेत. आता या दोघांचं बोलणं सुरू असताना सुनीलने ते सगळं ऐकलंय. अर्थातच सुनीलला कळलंय की पोलीस त्याला उद्या सकाळी पकडायला येणार आहेत म्हणून. तर सगळेजण गाढ झोपलेले असताना सुनील ठरवतो की आता रात्री पळून जायचं. आता तो बघतोय की सगळे गाढ झोपेत आहेत. आता सुनील चांगले कपडे बिपडे घालूनच झोपलाय आणि आता बघतो की झोपलेत सगळेजण, आणि आता उठतो आणि दरवाजा उघडतो. पण आता कोणाचा तरी हात त्याच्या खांद्यावर पडलाय. तो हात कोणाचा आहे हे दाखवलं नाहीये, पण आय गेस तो रमाकांतचा असावा. तर पुढे आपण बघतोय सुनील शुभंकरांना ब्लॅकमेल करतोय. तो पळून जाण्यात यशस्वी ठरलाय आणि तो शुभंकरांना म्हणत असतो, मी बयोच्या आयुष्यातून निघून जायचे, 5 लाख रुपये मला द्या, मी तिच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईल. आता हे शुभंकर मान्य करतात आणि हे सगळं सुमनला सांगत असतात आणि बयो नेमकी तेव्हा ऐकते. आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनो की बयोला कदाचित गैरसमज होईल शुभंकरांबद्दल, असं वाटतंय तर खरी. बघूयात आता पुढे काय काय घडतंय ते. एवढ्या रात्री वेळात वेळ काढून तुम्हाला रिव्ह्यू देते, एखादा लाईक करायला विसरू नका हो. आणि ज्यांनी नसेल चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन मालिकाचे रिव्ह्यू सुद्धा एन्जॉय करा. धन्यवाद.